सकाळी सकाळी ना रेव खूपच जास्त रडत होती. मग काय लसूण दिसला मी तर रेवनं त्या पाचोळ्यासोबतच खेळत बसली होती. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला ना लाईट गेली होती. काय माहिती काहीतरी काम चालू आहे म्हणे, त्यामुळे लाईट गेली होती. मग काय रेव आणि मी दोघी पण घामाघूम झालो. रेव तर काय खूपच जास्त रडत होती. तिला गरमी अजिबातच सहन होत नाही. तर मी तिला असं काहीसं खेळण्याचा प्रयत्न करत होती. तिचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे तिला गरमी कशीच सहन होत नाही. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पण लाईट गेली तर रेव बघू शकता तुम्ही किती घामाघूम झालेले आहे. तर तेव्हा पण मी तिला असंच काहीसं खेळण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मी जेवणात बनवले होते बेसन पिठाचे धिरडे. तर त्यासाठी मी लसूण, जिरे आणि हिरवी मिरची याची पेस्ट बारीक करून घेतली. आणि त्यानंतर बेसन पिठामध्ये हळद, मीठ आणि हिंग टाकून घेतलं. आणि जी आपण पेस्ट बनवली होती मिक्सरला ती पेस्ट टाकून घेतली. आणि असं पातळसर मिश्रण हाताने असं पाणी वगैरे टाकून फेटून घेतलं. आणि त्यानंतर मी धिरडे बनवायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे मी धिरडे बनवले. तर तुम्ही कशा प्रकारे धिरडे बनवता तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हटलं मला पण आधी धिरडे येत नव्हते. आत्ताच मी लग्न झाल्यानंतर धिरडे बनवायला शिकले. आधी नव्हती बनवत, आधी मला येतच नव्हते. आणि तर तुम्हाला धिरडे कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे धिरडे बनवता ते पण मला सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.